तर बीकेसी मधल्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी पालघरमध्ये जाणार आहेत। पालघरमध्ये वाढवण बंदराचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल। या ठिकाणी त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे। तिथली माहिती देण्यासाठी आपल्यासोबत माझे सहकारी विनय म्हात्रे आहेत। विनय, पंतप्रधान नरेंद्र मोदी पालघरमध्ये येत आहेत, कशा पद्धतीने कार्यक्रमाची तयारी झाली आहे? नक्कीच तृप्ती, आपण पाहतो की आज पंतप्रधान मुंबईच्या बीकेसीच्या कार्यक्रमानंतर थेट पालघरमध्ये पोहोचणार आहेत। त्यानंतर वाढवण बंदराचं जे भूमिपूजन आहे तो सोहळा इथे पार पडणार आहेत आणि त्यानंतर पालघरमध्येच त्यांची सभा होणार आहे। त्या सभेमध्ये अंदाजे 50,000हून अधिक सगळे लोक इथे जमा होणार। त्यामुळे हा संपूर्ण पोलिसांचा छावणीचं स्वरूप हा संपूर्ण सभा मंडपाच्या परिसरामध्ये आहे। संपूर्ण पालघरमध्ये जर आपण पाहिलं तर भाजपचे कार्यकर्ते, त्याचबरोबर शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, त्यांच्या त्या बसेसमधून हे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात येताना दिसत आहेत। आज सकाळपासूनच हा जो आता मी सध्या उभा आहे, ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी पूर्णपणे पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे। चारही बाजूनी हा बॅरिकेड्स लावण्यात आलेला आहे। कारण आपण पाहिलं की वाढवण प्रकल्प जो आहे त्याच्या बाधित 45 गावं आहेत आणि त्या 45 गावांनी या प्रकल्पाला विरोध केला। त्यामुळे ते इथे आंदोलन करू शकतील किंवा ते निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न करतील। याचमुळे हा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे। रायगड असेल, त्याचबरोबर नाशिक असेल, ठाणे असेल, पालघर असेल, या सगळ्या इथून पोलिसांची एक मोठी कुमक या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे। केंद्र सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि आपण पाहिलं की एकूण 70,000 कोटी रुपये या प्रकल्पावरती खर्च होणार आहे। पहिला टप्पा 2029 पर्यंत पूर्ण होणार आहे, तर दुसरा टप्पा 2034 पर्यंत पूर्ण होणार आहे। त्यामुळे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात आजपासून होणार आहे। नुसता हा प्रकल्प नाही, या प्रकल्पामुळे पालघर जिल्ह्याचं पूर्णपणे विकास खूप स्पीडने होणार आहे। पालघर जिल्ह्यामधला जव्हार, मोखाडा, डहाणू हे जे काही आदिवासी पट्टे आहेत, हे तालुके आदिवासी आहेत, या आदिवासी तालुक्यांचा देखील विकास खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे। त्यामुळे ह्या पालघरचा पूर्णपणे येत्या काही वर्षामध्ये पूर्ण कायापालट होणार आहे। त्यामुळे केंद्र सरकारने या प्रकल्पाकडे गेल्या 30 वर्षापासून या प्रकल्पाकडे लक्ष केंद्रित केलं होतं। मात्र अनेक अडचणीचा सामना करत अखेर हा प्रकल्प पूर्ण झाला आहे। 76,000 कोटीची मंजूर देखील केंद्र सरकारने या प्रकल्पाला दिली आहे। त्यामुळे आज भूमिपूजन झाल्यानंतर या प्रकल्पाला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे। त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे। JNPT आणि त्याचबरोबर राज्य सरकारचं मेरिटाईम बोर्ड हे दोन्ही विभाग हे प्रकल्प पूर्ण करणार आहे। त्यामुळे जरी विरोध असला तरी, काही लोक जरी या 45 गावांचा विरोध असला तरी पण पालघरमधल्या अनेक संस्था आहेत, पालघरमधल्या अनेक लोक आहेत की ज्यांना हा प्रकल्प हवा आहे। कारण हा प्रकल्प जर इथे आला तर ह्या संपूर्ण जिल्ह्याचं, आजूबाजूच्या जे जिल्ह्यामध्ये ठाणे यापासून सगळ्याच याचा विकास मोठ्या झपाट्याने होणार आहे। आणि त्याचबरोबर वाढवण बंदरापासून समृद्धी मार्गापर्यंतचा देखील 90 किलोमीटरचा एक हायवे तयार केला जातोय। त्याचबरोबर मुंबई वडोदरा हायवे, रेल्वे कॉरिडॉर, या सगळं जाळा, जो इन्फ्रास्ट्रक्चरचा जो जाळा आहे तो देखील राज्य सरकार आणि केंद्र सरकार या ठिकाणी पूर्ण करतो। त्यामुळे हा केंद्राचाच, राज्याचा सगळ्यात महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि तो देशासाठी मानबिंदू ठरणार आहे। त्यामुळे आजच्या या प्रकल्पाकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकार खूप मेहनतीने हा सगळा आजचा बंदोबस्त इथे आणि हा प्रकल्प, हा कार्यक्रम केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, त्यासाठी पंतप्रधान मोदींची उपस्थिती आणि 50,000 पेक्षा जास्त लोक येणार, यासोबतच विरोध, यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये खबरदारी घेतली जाते। पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासंदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद।